काय रे झाले कम रडतो काय आलं? बायको मारलाय त्रास देते डेपुटी. अरे रोजच कसं रडगाणं आहे, बायको त्रास देती. दुसरा काहीतरी बोल. कायमच कसे भांडण आहेत तुमचे? कायम कसे म्हणजे अहो लय भांडती डेपुटी. तो मला सांगतो आज भांडायला लागली ना एवढी पिसाळ्यावानी भांडती, लय भांडती. चांगला डोळा लागला होता बा, म्हणलं आता थोड्या वेळ पावसाहेब येऊ पडन तर ते आलाच पेढा घेऊन. काय झालं आता तुमचं? काय पिढा म्हणजे मला कचा कचा भांडती, जे नाही ते बोलती, तिच्यासाठी जे नाही ते केलं. आपलं शांत बसत जावा. बायका बोलायला लागल्यावर कशाला तोंडाला तोंड द्यायचं बायकाच्या? अहो तोंडाला तोंड म्हणजे तुम्ही सांगा. मी ते श्यामे संग जातो, मला तिथे श्यामे संग हिंडू नको. परत सुगंधाकडे जातो, सुगंधाकडे बी जाऊ नको म्हणती. तू त्याच्याकडे कायला चालतो? मग कशाला जातो? कशाला जातो? ते बायको नको मध्ये नको जाऊ ना. अहो नको जाऊ का म्हणजे मैत्री तोडू का मी श्यामेची? एवढी लहानपणाची मैत्री तोडू? लहानपणाची मैत्री मग इतकं लंगूट धरसतो नको ना बसत जाऊ. थोड्या वेळ गेला बसला श्यामे संग बोलला, बायकोला कळालं नाही पाहिजे जाऊन आला श्यामेकडे म्हणून. अहो कळलं नाही पाहिजे म्हणजे तिचा डोळाच असतोय माझ्याकड, तिला कपत नाही. मी कुठं गेलो ना शेजारी बसलो तरी ठाण ठाण बोंबलत येते तिथून, तिथून उठून येते मला. घरात गेला का लगे भांडे घासायला लावायची, माग दांडा घेऊन बस. असे भांडे तरी किती घेते तुमच्याकडे? मला एकदा भांडेच बघायला होते. काय म्हणतो काय भांडे घासतात तुम्ही? का नाटकं करतो तू? कोण? मग पितळेचे भांडे काढी ती, 4च हांडे, 2 हांडे दिले पितळेचे 2 स्टीलचे. 17-12 काढी तिने, एक एवढी तळशी ठेवली पाणी प्यायला घरात. भांडे आहेत ना झिजून जाते. काय सारखे सारखे भांडे नाही तोच लपून एखाद्या बारला भांडे ठेवून द्यायचे वर. तिला कोण सांगायचं डेपुटी? डेपुटी तुमच्या घरात भांडणं व्हायचे, तुम्ही काय केलं तो यांच्यासाठी? कोणासाठी? वहिनीसाठी. मी काय नाही केलं भाऊ, मी शांत बसवतो. बाया माणूस बोलायला लागलं ना 2 मिनिटं शांत झालं ना, बाया माणूस शांत होतं. मी मस्त तोंडाला तोंड देऊन बघितलं. पण तुला सांग का, बाया माणूस तोंडाला तोंड दिलं ऐकतच नाही. अहो ऐकत नाही म्हणजे रातच्याला बघितलं, रातच्याला काय धिंगाणा घातलाय. अहो आखी गल्ली माझ्याकडे बघत होती, जाल्याच्या घरात काय गल्ली नाही जालू, पुरा महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय. नाटकाकडे तुमच्या अख्खा महाराष्ट्र तुम्हाला बघतो. रातचे भांडणं दिसले सगळ्या लोकांना. तुम्ही काय करीत होते? घोरत होते का काय? कळा ना मला. रात्री कमी आले आता आहे ना तुमच्या भांडणाकरता मी जागा थांबवतो, माझी झोप मोडून घेतो. इथं मानक्यात टाकलं डेपुटी. काय टाकलं? एकटवाला मनका टाकला. मानक्यात मनका कसून आणला का आता? बघा ना नवऱ्याला हानी ती अशी बाई भेटन का परत आयुष्यात? झाल्या तू आहे ना बायको संग वादच नको घालू. ती 4 शब्द बोलली ना, आपण एकदा शब्द बोलायचा आणि शांत बसायचं बरं का. बायको म्हणली ना असं करायचं तर आपण हो करू तर बरं. आपल्या मनाला वाटण ते करायचं, फक्त तिचं समाधान करायचं. तुम्ही बाई साहेबासाठी काय केलं होतं सांगा ना? भांडत होती तेव्हा कोणी? तुम्ही. मी नवस केलता. काय नव्हतं? माई बायको बोलती बंद होऊ दे, माई बायको शांत होऊ दे. शांत होऊ दे. हा अहो मला डिग्याने सगळं सांगितलंय. काय सांगितलं? ते म्हणले डिग्या मला म्हणला डेपुटीचे आणि त्यांच्या बायकोचे एवढे भांडणं व्हायचे, तुझ्यापेक्षा बेकार. म्हणले डेपुटी हातून खाली ढकलून द्यायचे, गाप देशील लात टाकायची. डिग्या ठेसावं लागत होतं. डिग्या घरातल्या गोष्टी बाहेर आणायला लागला का? आणि तो तोंडी आल्यावर म्हणलं साऱ्या गावात झालं म्हणायचं. तसं काही नाही भाऊ, माई बायको लई शांत आहे. आमचे प्रेमाचे भांडणं असतात. बरं जाऊ दे. ते नवसाचं काय म्हणत होते? कुठं केलता नवस? नवस केलं तर तिकडच्या देवाला. कोणत्या ती काड्या? ते देव आहे तिकडे पलीकडे एक, त्याला म्हणलो होतो देवा आमच्या घरातले भांडणं बंद होऊ दे. आणि झाली ना भांडणं बंद. 1100 रुपये कबूल केले ते मी देवाला. देवाला? हा म्हणलं तो मंदिराला देईन. सगळं थांबलं होतं का? हा मी त्याला तेच सांगितलं देवाला, तुझ्या मंदिरात जशी शांतता आहे तशी शांतता माझ्या घरात येऊ दे. मग आलती शांतता म्हणजे दुसऱ्या दिवशी शांतता चालू झाली माझ्या घरामध्ये. 1100 रुपये दिलते का? 1100 रुपये देवाने शांतता चालू केली. हे खरं आहे का? आता मी कशाला खोटं बोलू नाही, देवाला जाऊन विचार. चालतंय हो, मी हा. नवस करतो. हा देवाला हा, सांगतो कर तिथं नवस. वळण. देवाला सांग म्हणा शांतता येऊ दे. आणि तू शांतता ठेव जरा गावामध्ये. आईला काय पिढा आहे, थोड्या वेळ बसलो नाही तर काय अवघड आहे भाऊ. काय केलं तरी पोटी तुम्ही बायकाला काही करा भाऊ, बायका शांत नाही बसत. आपणच शांत बसायचं. देवा त्याला काय सांगू, माझ्या पारी मानलंय भांडती. आणि मी तुझ्याकडे गेलो ना मग तर अजून भांडती. रातच्याला असा बेगाना घातला तेव्हा तुला काय सांगू. मानका तर टोळा टाकलं, मानका मोडता राहिला. तेव्हा मला वाचव तुला मी दान करीन. डेपुटी एवढे पैसे नाही दान करणार, पण माझ्याकडे आहेत ना
500 1 रुपया तुला दान करीन, मला फरक पडू दे. देवा फरक पडू दे रे. पारे काम आवरले सगळे? जेवली का? हा जेवण पोटभर? पारे ए पारे, डाळ करायला लावली, डाळ केली का मला? आईला तुझं काय झालं? झाल्या देवा, आईला काय पावलं असतं मला. तू खरंच जागृत देवस्थानीच देवा. काय पारेला कोण आणला भाऊ, घरी गेला ना देवा. तिथे दात गिरीत बसली, बोला ना ती माझ्यासोबत. बरं झालं भाऊ, तिची ना अशीच काय दात खेळी बसू ती बोलायला लागली ना, मी काय तुझ्या नमस्काराला येईल भाऊ. देवा खरंच जागृत देवस्थानी भाऊ, देवे. काय झालं बा? काय रे? अय पाय कोण पडतो? हा काय आलं? पाया म्हणजे तुम्ही काय भारी आड्या दिली डेपोटी. काय आलं? खरंच जागृत देवस्थान आहे ती. हा का? व्हायला झटक्याच गुण आला पारीला. मी घरी गेलो, पारी बोला ना माझ्यासोबत. हा काहीच नाही. म्हणलं काय पारे, हा पाहिलं इतक्या झटक्यात दिवस नवस पावला. खरंच देवस्थान मला आहे. 2 दिवस लागले ते मिटायला. तो लय कटक्यात लय झटकाच बाय, बाय. फटका बसला हो. देवाने तुझा कळवळा ऐकला बरं का? कळवळा देवाला काळजी माझी, पण या पारीला नव्हती. देवाने तिला बरोबर झटका दिला. हा. काय केलं नवस देवाला? काय केलता म्हणजे? कोणता देव रे? अहो ते आपलं नाही की वाणाला गेल्यावर लगेच ते छोटं मंदिर आहे. तुम्ही नाव नव्हतं सांगितलं, हा. टपक्यात डोक्यात आलं, म्हणलं हेच मंदिर असू शकतं, दुसरं कोण नाही. बरोबर केलं बरं का तो. नवस काय केलं पण? काय म्हणजे म्हणलं देवा माझ्या बायकोला गुण पडू दे, मी तुला ना 500 1 रुपया दे. देवाचे देऊन टाक बरं का, ठेवू नको नवस. देऊन म्हणजे तुमच्याकडे लगेच घेऊन टाका ना भाऊ. हा का? बाय 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 मंदिरासाठी का? मग मी आता देवाला अरे वा. हे तुमच्याकडे 500 रुपये 1 रुपया मी देईन तुम्हाला. हा चालतंय. तुम्ही नंतर टाका. ते काय करू मंदिराला का ना? हा मंदिराच्या नावावर ते पा मी दर्शन घ्यायला जातो आता. जाऊ दे बाबा, देवाचे आणि कसं काय तो घर शांत चाललंय ना, हा. त्याचं नवस आहे ना, मी मंदिराला देऊन टाकीन. नाही खरंच देवस्थान आहे भाऊ. जा आता. अशा आता आड्या हे करू मी नको. कायम आता जात जाईन शांत देवाला. राहा आता. नवस झाला? कुठे गेलता हो तुम्ही? हा काय मगापासून तुमची वाट बघती. आणि तुम्ही मला काय म्हणला? डाळ बनव म्हणून. डाळ बनवली तुमच्यासाठी, गार झाली ना डाळ. ती डाळ सोडून कुठे गेलता तुम्ही तरफडायला? वडापाव खाऊन आले वाटतं कोण? तुम्ही. नाही फार रे, अचानक तुला काय झालं आता? काय झालं म्हणजे? मग? डाळ गेली ना गार होऊन, आता ती कशी खायची? कोण खाणार? आता ती तुम्हीच खायची, मी तर काय खाणार नाही ती. अरे मग आलो तर मग कम गप बसली होती अशी. तो मी बोलतोय आणि तू बोला ना, काय व्हाय ना? काय बोला ना म्हणजे? ऐकून घेतलं पहिलं तुमचं. ती डाळ सांगितलंय घरात डाळ बनवली, जावा. गेला ना ग उंदरत. कुठे गेलता बोंबलं थिंडायला हो? वडापाव खायला गेला चल नाक्यावर. वडापाव बिडापाव नव्हतं खायला गेलो पारे. मग कुठे गेलता बोंबलं थिंडायला? बोला की तोंड नाही का? तोंड शिवलं का तुमचं? मोगा काय मुगली होती, मोगा काय केलं तू? कम गप बसली होती झापेवानी, मग मी आलतो तवा. ते मी मिसरी लावली होती. काय मिसरी? अयो गेले ना माय 500 रुपये. 500 रुपये गेले आता. मिसरी मी लावली. तुमच्या कशा पैसे जातील? 10 रुपयाला मिसरीचे पाकिट मिळतंय, ती लावलं होतं मी. अरे 10 रुपयाला मिळतंय. मी ते देवाला नवस केलता. मी म्हणलं देवा माझ्या पारीला आहे ना गुण पडू दे म्हणून. अयो, आणि तुम्ही मिसरी सोडायसाठी माझा नवस केला होता? नाही सुटणार. मी कधी तर मिसरी लावते, रोज थोडी लावते, असंच गपचूप लावत असते. त्यासाठी नवस करायचं काय नडलं होतं का? मी मिसरीसाठी नवस नव्हता केला. या तोंडाला ना कुलूप लागावा म्हणून नवस केलता. तू मिसरी घेऊन बसली होती तोंडात बुकमना घेऊन अशी करायची. मी म्हणलं माझा नवस पुरा झाला, बरं झालं म्हणलं. कुठं नवस केलता? कुठं म्हणजे? त्या खालच्या मंदिरात. कसला नवस? कसला म्हणजे?
तो तोंडाला कुलूप लागावं त्याचा नवस केलता. अहो पण काय नवस केलता? काय म्हणजे 500 रुपये देईन म्हणून. अरे देवा, आणि कोणाला दिली 500 रुपये? डेपुटीकडे दिलेत. आणि डेपुटीला 500 द्यायची काय गरज आहे? त्यांच्याकडे ना त्या मंदिराची पेटी. अहो जावा ते 500 रुपये घेऊन या. कुठं नवस करता? माझं तोंड हे सदा ना कदा बडबडतच राहणार आहे, ते आयुष्यभर बंद नाही पडणार. आणि त्या देवाला बी तुम्ही गारानं सांगाय गेला, त्या देवाच्या बायका बी त्यांचं ऐकत नाही. हे कलियुग आहे कलियुग. या कलियुगामध्ये ना अजिबात कोणी ऐकत नाही. नकल लय वाल करीस. ते जा मग पहिलं 500 रुपये घेऊन या. यो तुम्ही माझे पैसे घेऊन. हो डेपुटी, पटक्या शिकड्या. काय रे? काय म्हणजे पटक्या शिकड्या? काय गडबड आहे तुझी? कारण कसं आहे, काय झालं? 500 द्या इकडे. कोणची? मोगा दिलेली. तो आता नवस पूर्ण आला काय पाचशे मागे तू परत? काही खोटं काय सांगा तर डेपुटी, मकर खोटं सांगितलं नवस पुरवत असते काय कुठं? तू तर म्हणला माय बायको गप बसली डेपुटी लगेच पैसे घ्या देवाला जाऊन आलो. कायची गप बसली. पारीने असा बुक म्हणाय ना तोंडात मिसरीचा घेतला होता म्हणून अशी अशी करीत होती म्हणून बोलत नव्हती. मला वाटलं गुण पाडाय तिला. काय असा गुण आणि पिन. तू कशाला गडबड केली मग? होईन ना गुण पडलं ना 2 दिवस थांब ना. कश- देवाला पैसे दिलेले कशाला माग घेतो? देवाला पैसे दिलेले? अहो ते देवाला दिलेले नाही पासायचे. इकडं माय देवी ना कोपून जाईन नाही ते ना माझ्या वरून बसायला बसली. तुला नवस करायला टाइम नाही, फेडायला टाइम नाही, मागायला टाइम नाही. तर 500 हा बरं झालं हो 500 दिले. हा. डेपुटी हा. कशाला काय असे लोकांना खोटे सांगत हो, देव पावत कुठं आमक होत. तू जाय 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 तू काय जाय जाय तू जा. मी नाही सांगितलं तू चालता माझ्याकडे चाललेला जा. खरंच पावत पावला होता हा मला तुम्हाला? पावला होता. मला काय माहिती तुला नाही पाहून जा. काय मग रफाड. आपल्या लोकांना येड्यात काढीत. ए झाल्या ए इकडे इकडे इकडे. बरं झालं ते सांगायचं राहिलं. देव कसा पावत होते? देव नाही पावत, आपण आपल्याला देव पाहून घ्यावा लागतो. आपल्या ज्या घरच्या देवी आहेत ना या कधी शांत राहतात माहितीये का? कधी? ज्यावेळेस देवी बोलतील घरच्या आपण शांतता घ्यायची. आणि देवी जर बोलली ना आपण जर उलट उत्तर दिले तर घरामध्ये भडका उडायला टाइम लागत नाही. देवी लगेच आपल्या मनकोरावर बसती. तुला सांग का मी मग अशी की ना तू लय मला हे करायला लागला म्हणून तुला काढून द्यायसाठी मी म्हणलं मी नवस केलता. पण तुझ्या लक्षातच येत नाही. माणूस सिरियस बोलतोय का चाष्टा करतोय हे बी कळत नाही. लगेच गेला बी नवस बी केला, लगेच फेरडा बी, लगेच पैसे न्यायला बी आला. बरं झालं फाशी घ्यायचं नाही नवस सांगितला, नाही तर फाशी बी घेतली असती मी. येडा जाल्या जाल्या सांगायला. भाऊ बायका नाही रे. सगळ्याच्या बायका तसेच येतं. कोणी शांत नाही बसत. नवस केला तरी बायका. आता तुला काय सांगू नको जाऊ दे. मा नवस करावं लागायचं मला परत. काय ग? काय नाही बाई असं चालते. जरा हाताला लागले हो. काय लागलं लागलं बाई. काही ना काहीतरी माझा उद्योग असतोच. बाई? तुला सदा काहीतरी लागतच राहतं. तुम्ही आज लय छान दिसताय बाबा. काय नवऱ्याने साडी पाठवली काय नवीन? नाही ग बाई, मग कशाची नवऱ्याने साडी पाठवली? जुनीच साडी घातली. आता म्हटलं सकाळपासून काय होतं माहिती का, संध्याकाळपर्यंत काम करत बसलं का मेकअप राहून जातो आणि मोबाईलला बघायचा राहून जातो. मग आज पहिले मेकअप करून घेतला आणि मोबाईल बघायला बसली. आणि तुला सांगू का, हे जालू भाऊजींचा देवाचा देव टळू. हे बघ गुड मॉर्निंगचा मेसेज काय टळत नाही. काय? कोणाचं? अगं तुझ्या नवऱ्याचा. बघू. हे बघ. अयो खरंच क्या हो. हा आणि तुम्हाला मेसेज करतात काय? मग त्याला काय होतं? म्हणजे आजच आला असेल मग. नाही नाही, मी सांगितलं ना, देवाचा देव टळतो पण त्यांचा गुड मॉर्निंग टळत नाही. एवढंच नाही, त्यांच्या फोनला जर बॅलन्स नसला ना किंवा लक्षात नाही राहिलं, जाता येतं तरी म्हणतील गुड मॉर्निंग सुगंधा म्हणून तरी जातील, माझं लक्ष नसलं तरी. बायकोला कधी नाही म्हणले गुड मॉर्निंग तुम्हाला? नाही आमच्या कशाला नशिबाला येते. बरं जाऊ द्या. चला मी येऊ का? तू कशाला आली होती पण? असंच आले होते हो तुमच्याकडं. ना आता काय आहे, जाऊन जरा घरी बघते मी. जरा हाताला लागलेला हात दुखायला लागलाय लय. बरं जा. जरा ठणका करतेच आता. काय ना काय ते इलाज. चला येऊ का? जा ना. आता ह्यांना गुड मॉर्निंग मेसेज टाकतात वय. रुपाताई काय गडबड आहे? गडबड लय मोठी आहे. काय सांगायचं तुम्हाला. तुम्ही कामाला दोघं नवरा बायको येतं म्हणतात आणि बाता आणतात परत येत नाही तर. अहो त्यांना मी काय म्हणलं, हा. चला कामाला जाऊ. हा. पोटात दुखते म्हणून घरात झोपले होते. त्याच्या रोजच चालू आहे. पोट दुखत आहे, पाठ दुखत आहे, पाय दुखतोय. मी आहे तशी पण आता तुमच्याकडेच यायला लागली होती. हा का हो? मला हे विचारायचं हा. होतं, तुम्ही वहिनी साहेबांना रोज गुड मॉर्निंग म्हणता? आता त्याचं काय आलं? म्हणतो ना मग. अहो मी असंच विचारते तुम्हाला. अहो सकाळच्या पारी बायकोला गुड मॉर्निंग म्हणल्याशिवाय मग दिवस जात नाही. हा हा सकाळी उठलो का पहिलं गुड मॉर्निंग, नंतर आंघोळ आणि देवाचं दर्शन आणि मग बाकीचं काम.
अयो. आणि वरून बी मा अक्षरशः तुम्हाला सांगतो जोपर्यंत मी गावात जात नाही ना तोपर्यंत 30 ते 35 वेळा मा गुड मॉर्निंग होतं. 12 वाजेपर्यंत मा गुड मॉर्निंगच चालू असतं. तुम्ही भारी आहे बाबा, तुम्ही बायकांना गुड मॉर्निंग म्हणता. आमच्या नशिबाला नाही तसलं काय. का ज्याला म्हणत नाही गुड मॉर्निंग? आठवड्यातनं, महिन्यातनं, 6 महिन्यातनं गुड मॉर्निंग म्हणतात मला. म्हणत असन ते मनातल्या मनात तुम्हाला ऐकू येत नसन. नाहीतर मग शुभ सकाळ म्हणत असेल तू. कशाची शुभ? आमची सकाळच शुभ नसती. नाही तुम्ही दिवसभर भांडणं करीनात का? पण सकाळच्या परी एकमेकांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात 1-2-3 शब्द वापरीत जा. आहे की नाही? आमच्यात निस्त्या शिव्या हा. आणि दारूचं ह्याच्यापासून चालू होती सकाळ. नाही आता बघते मी पण घरी जाऊ. शिवी द्यायची पण पहिले आहे ना शुभ सकाळ जाल्या म्हणायचं, नंतर शिवी चालू करायची. काय रूपात आहे काय तुम्ही? तुम्ही म्हणजे आमची मस्करी लावली अहो, बाबा नाही, नाही, गरिबाची. मस्करी नाही. आपलं सहज मी जाल्या म्हणतो, तुम्ही जालू म्हणता. हा. आहे की नाही? माझ्या भाषेत मी जालू म्हणलो. हा, ते आहे पण म्हणलं तुम्ही सकाळ सकाळ आता आमची पण मस्करी नाही, करायला नाही, लागले चालतंय. काय. चला जालूला गुड मॉर्निंग सांगा मा. हा सगळं बायकांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, सुप्रभात, अरे शुभ सकाळ. अरे डोकं बिकं फिरलं काय पारे? कुठे गेलती रे तू आता? कुठे गेलती म्हणजे? सकाळ सकाळ कोणाच्या घर पुंजायला गेलती रे? कोणाचं पूजा गेलते म्हणजे? सुगंधताईकडे गेले होते. उठलं का लगेच निघायचे आपल्यावर थोबाड करून. हा सकाळी माझ्या हाताला लागलं, तुम्हाला उठवत होते. उठला का तुम्ही? बघा हे कसलं सुजलंय हात. हा काय सुचलंय मग? काय मी आणलं काय तू हाताला? मग ते जाऊ द्या. तुम्ही आजकाल लय गुड मॉर्निंग, सुप्रभात सगळ्या बायांना पाठवत असता हो. तुम्हाला बायकोला कधी म्हणू वाटलं नाही? आज काय डोकं बिकं फिरलं काय? काय पारे तुझं? हा. काय काय सांगती? मी काय सांगते का? मग होय मोबाईल बघू कुणाचा? तुमचा. कशाला? द्या ना. नाही चार्जिंग नाही त्याला. मी मोबाईल मागितला की चार्जिंग नाही त्याला. आधार बघ, हा बघ काय आहे त्याच्यात. बघायचंय म्हणूनच हे चाललंय. काय आहे हे? काय आहे? काय आहे हे? फोन आहे त्यो. तो दिसतोय मला फोन आहे म्हणून. मग ही कुणाची नाव आहेत? कोण? सगळ्याला गुड मॉर्निंग, सुप्रभात. हा कुणाला टाकलंय तुम्ही? बघ ना मग कुणाला टाकले. तेच विचारते मी. हे बघा ह्या गावातल्या कोणत्या त्या सुनीता ताई. अगो बाई तर सुनीता ताईला सुद्धा तुम्ही गुड मॉर्निंग टाकता का? टाकीत असतोय मी मित्राच्या नात्यात. शोभा ताईला टाकलंय. आणि हे बघा हो सुगंधाताई. सुगंधाताईला टाकायचं काय? म्हणजे तुम्हाला फक्त बायांनाच गुड मॉर्निंग म्हणाय येतं का? कधी बायकोला नाही म्हणले तुम्ही? बायकोला काय म्हणायचं? बायकोला सकाळी उठलं का मोठ्याने आळे देती, फार लेट उठती. होय की मी लेट उठते ना. मग? सकाळ 5लाच कोण भोंगा चालू कर. पारे उठ, शेण काढायचंय. बळच उठावं पारे, लागतंय. उठ, झाडू मारायचंय. पारे उठ, गिळ बनव. कोण करतं? कोण करतं म्हणजे? काम कोण करीन? कामासाठी उठितोय तुला. कामासाठी कधी बायकोला नाही प्रेमाने म्हणलं पारू गुड मॉर्निंग, सुप्रभात? नाही तोंडात निघत वाटतं. पारे आपली घोरत पडलेली असते 8 वाजेपर्यंत. तिला काय म्हणायचं गुड मॉर्निंग? मग आपलं उठलं का मोबाईल मध्ये बघतो सकाळ ऑनलाईन असते त्या, मग त्यांना टाकी तुम्ही गुड मॉर्निंग. होय बरं ठीक आहे म्हणा येत नाही. मला बी कधी नाही पाठवलं तुम्ही गुड मॉर्निंग जेव्हा तुम्ही कामाला जाता त्यावेळेस. हा काय बोलत नाही काय तुला गुड मॉर्निंग कधी? माझा नंबर असेलच. ही कोण आहे सायको? सायको नाही, बायको आहे ती गाढवानी. कोणाची बायको? माझी बायको. म्हणजे मी? हा श्यामे नाव पीठ करून दिले ते. मला कुठं पीठ करता येते? मग सांगायला नाही का? तिचं काय? नाव सायको नाही, मला बायको नाव टाकायचंय. मी बायकोच म्हणलं होतं. हा ते श्यामेने केलंय सायको. हा तशी बी हाय सायको. काय म्हणलं तुम्ही? काय म्हणलं? बायको. दुसऱ्याच्या बायकांना गुड मॉर्निंग प्रेमाने टाकता आणि मला तुम्ही सांगा सुगंधाताईला तुम्ही का गुड मॉर्निंग टाकता? बरं गुड मॉर्निंग टाकता बॅलन्स संपलं त्यांच्या घरी जाऊन म्हणून येता वय. कोण? तेच आता खबर घेऊन आले मी. डोक्यावर बिक्या पडली काय तुला? कोणी काय कोण म्हणलं तुला? कोण म्हणलं म्हणजे? मग? आता मी सुगंधाताईकडे गेले होते हे हाताचं दाखवायला. म्हणलं औषध मागावं पण त्यांनी मला आधीच सांगून ठेवलं हा की तुमचा नवरा गुड मॉर्निंग मेसेज टाकतो रोज न चुकता. देवाचं नाव घ्यायला चुकल पण गुड मॉर्निंग टाकाय चुकत नाही. आणि जर बॅलन्स नसतं तर माझ्या घरी येऊन म्हणताय होय. कोणा? आज सुगंधा म्हणली? स्वतः मला सुगंधाताईंनी सांगितलंय. हा आणि मला गुड मॉर्निंग म्हणायला तुम्हाला हे होत आहे का नाही?
इथून पुढे तोंड धरू नको बरं का पारे मा डोक्यात शिरू नको शिरली ना मग उचलू उचलू आपटून तुला एका बुकेत थोबड पोडी हा मी आता सुट्टी देते का हे मोबाईलच ना एक हा, काम काय कर. करशील? काय करीन हा काय करशील बघायचं काय हा, करते. काय करशील? मोबाईलच फेकून देते. आता बघा काय करायचं ते करा आणि इथनं पुढं सांगते जर त्या मोबाईल वर कुणाला मेसेज टाकलं कच 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 चिचिला फोडीन गाडो तोडीचं तुम्हाला मार पण मोबाईल बायांना गुड मॉर्निंग टाकत्यात. सुगंधा अय सुगंधा काय हो काय करीत होती काय नाही आवरत होते. लेस कळ लावायचं शिकली रे तू काय केलं मी कळ लावून? काय केलंय म्हणजे लोकांच्या घरात कशाला कळ लावी ती मोकार वाजवाडी हो झालं भाऊजी काय? मला नीट बोलायचं मी कधी कुणाला कळ लावली हो? नीटच बोलतोय सुगंधा तुला काय गरज होती रे तिला मारायची कोणाला पारीला काय म्हटले मी? काय म्हणजे मी तुला गुड मॉर्निंगचा मेसेज टाकतो तिला कशाला सांगितलं तू अहो ती आलेली होती माझ्याकडे कशाला तरी आणि मी मोबाईल बघत होते तेवढ्यात तुमचा मेसेज दिसला मग मी तिला म्हटलं बाई तुझ्या नवऱ्याचा देवाचा देव टळतो पण मला गुड मॉर्निंग करणं टळत नाही आणि त्यात काय झालं एवढं? त्यात काय झालं म्हणजे ती बायका साधी काय अरे घरी येऊन धिंगाणा घालायला लागली लगेच भांडायला लागली माहितीये का आत्ताच्यावर धिंगाणा घालायचं काय? तुमची बायको पण आहे ना अर्धवटी झाली बघ, तुम्हाला अर्धवट खरं नाही ती डोक्यावर पडलेली डोक्यावर तू बी डोक्यावर पडलेली तिला काय गरज होती का म्हणायची सांग. तुला मला कशा डोक्यावर पाडता? मला कशाला म्हणजे हे बघ माझ्या मोबाईलचा डिस्प्ले घातला तिने दिला फेकून माझ्या मोबाईल मी काय करू? काय करू म्हणजे मला तुझ्या मोबाईल आता वापरायला दी काय संबंध माझा मोबाईल द्यायचा? तुमची बायको तुमचे भांडणं आले म्हणजे उद्या ती कशावरून भांडण करण आणि मोबाईल मी कशाला देतो मला माझा? काय संबंध म्हणजे या जाल्याचा मोबाईल तुझ्यामुळेच फुटलेला आहे माहितीये का मग काय करायचं तुम्हाला मला गुड मॉर्निंग टाकायची आणि ती माझ्याकडे आली मी तिला काय स्वतःहून सांगितलं का? ते उगं त्या वेळेला झालं म्हणून सांगितलं. मला बाकी काय माहित नाही सुगंधा तुझा मोबाईल मला वापरायला पाहिजे म्हणजे पाहिजे झालं भाऊजी गपचुपीतून जा तुम्ही रिकामा डोकं खराब करू नका माझा. मी काय माझा मोबाईल बिबाईल देणार नाही तुम्हाला. माझ्या मोबाईलचं खराब गेलं त्याचं काय नाही का तुला अहो मग ती बायकोला सांगा ना. मला- अहो, मग मला फोन झाले भाऊजी झाले भाऊजी मी नाही देणार काय माणूस आहे हा पारीकडेच जाते मी आता. ए रुपा बाहेर रे पहिले. काय झालं सगळं ताई? ए बाई तुला काही सांगायचं का नाही ग? का काय झालं आता? मला एक सांग तुझ्या हाब्याच्या गुडघ्यामध्ये आहे का तुझ्या अक्कल गाण ठेवलेली का? तो डोकं नावाची चीज नाही का? तुला मी सकाळी सांगितलं तुझ्या नवऱ्याने मला गुड मॉर्निंग मेसेज केला. हा मी काय तुला मुद्दाम तुझ्या घरात भांडणं व्हावं म्हणून सांगितलं का? नाही तू तुझ्या नवऱ्याला किती कटकट घातली किती भांडणं केले. मग घालणारच मग. त्याचा मोबाईल बी फोडला. फोडला अगं तो दलिंदर माझा मोबाईल घेऊन गेला. काय मग? आणि तुम्ही त्या दलिंदर म्हणता बायको समोर? अगं बायको समोर. तुला माहिती का 70,000चा मोबाईल आहे माझा. मग आहे की तुम्हाला एक अजून नेला असन कशाला तरी. नेला असं नाही तू त्याचा मोबाईल फोडला म्हणून तर माझा घेऊन गेला म्हणे तुझ्यामुळे माझ्या बायकोने माझा मोबाईल फोडला म्हणे. मग बरोबरच आहे ना. बरोबरच ना म्हणजे. मग बायको सोडून जर दुसऱ्यांच्या बायांना गुड मॉर्निंग करत फिरायला लागल्यावर असंच होणार. मला सांगा मी जर तुमच्या नवऱ्याला रोज गुड मॉर्निंग मेसेज टाकला किंवा तुमच्या नवऱ्याने जर मला रोज गुड मॉर्निंगचा फोन केला तुम्हाला पटेल का हो? अगं बाई तो गावात राहतो आणि तो तुझा नवरा रोज येता जाता मला बोलत असतो. आता नेहमीचे जवळचे संबंध आहे. तू नसल्यावर 2 टाइम माझ्या इथं खायला येतं तेव्हा मी असं म्हणते का तुझ्या नवऱ्याला मी सारखे खाऊ घालते? तसं एक मैत्रीण म्हणून गुड मॉर्निंग टाकतो. काय चुकलं बरं तुला मी सांगून? काढलं आमचं लगे खाणं काढलं अगं तुम्ही. खाणं काढलं मग तुझा नवरा माझा मोबाईल घेऊन गेला त्याचं काय? आणि तुला काय एवढी कटकट घालायची गरज होती? काय म्हणजे त्यांनी तुम्हाला एकटीलच नाही त्या शोभा ताईला मेसेज केलाय सुनीता ताईला केलाय त्या संध्या ताईला केलाय 4-4, 5-5 बायांना त्यात मेसेज गुड मॉर्निंग आहे. कधी स्वतःच्या बायकोला म्हणले का प्रेमाने पारू गुड मॉर्निंग सुप्रभात सुसकाळ? अहो कधी मला गोड बघून हसले सुद्धा नाही. अगं गोड बघून हसायला तू गोडवाणी वाग ना त्याच्यासोबत. ऐक ना त्या बाकीच्या बायांना मेसेज केले ना त्यांचे मोबाईल आणायला लाव. माझा मोबाईल द्यायला सांग ना तुझ्या नवऱ्याला. बरं ठीक आहे एवढं नका किटकिट करू. आणि मी काय एवढी बी वाईट नाही की लगे तुम्ही म्हणा गोड वागा जा. मी काय उड्या मारते काय का त्यांना दगड घालते डोक्यात? अगं बाई ती तुम्ही तुमचं दोघं नवरा बायको बघा मला पहिले फोन द्यायला लाव. बरं ठीक आहे काय कुठे गेलं नसत्या ती म्हणतात ना काय ते गुर दावणीलाच येतात संध्याकाळी. ते मला तसलं काही माहित नाही. हा मी सांगते ना तुम्हाला ते काय नाही नुसतं गावभर फिरणार आणि परत कुठ्यालाच येऊन बांधणार येते. तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचा मोबाईल घरपोच येईल. 70,000च्या 70,000पैकी 1 रुपया सुद्धा कमी जास्त त्याच्यामध्ये होणार नाही. त्या मोबाईलला काय करू देणार नाही घरी आणून देते. ते जर दारू बिरू पिले कुठं पडले त्यांच्याकडे मोबाईल कोणी काढून घेतला कोणाचा कॉल आला त्याच्यावर मग अहो मी सांगते ना हिथच कुठं तर लपले असतील मजा घेत असतील
येते न ती माझ्याशिवाय त्यांना सतना गते ते फक्त घरीच येणार. किती जरी बोंबलत हिंडला तरी शेवटी अगं बाई बायकोच पण यायचे. एवढं सांगू लागलं तर येईन कधी घरी तुझा नवरा? याले देता ना मोबाईल. तुम्ही का असं मोबाईल आणि हाय की तुमच्याकडे दुसरा काय एवढं टेन्शन घेताय बरं? अगं तो माझा रील काढायचा मोबाईल आहे. तरीच म्हणलं बाई एवढी कशी काय तन करायला लागली. हा व्हिडिओ बंद पडला असेल आता. व्हिडिओ ते आणून लगेच लवकर ते आणून. हा कुठून झक मारली न तुला सांगितलं मी. हो गो बया माझ्याच नवऱ्याचं सांगून वरनं मलाच बोलत्यात. अरे ए पारे अरे ए पारे काय झालं वरडाय? इकडे होती होय. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शुभ प्रभात. गुड मॉर्निंग. आला का ढुसून? मग दुसरा कामधंदा नाही वाटतं ढुसून येण्याशिवाय. दुसऱ्या कामाचं मला करायचं काय? मला फक्त गुड मॉर्निंग करायचं. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शुभ प्रभात. काय बसा बसा वास यायला लागली. मग ते मोबाईल इकडं. कोणता मोबाईल? सुगंधताईचा मोबाईल घेऊन कुठे गेलते तुम्ही? त्या मोबाईल अरे मग तो तर मोठा प्रॉब्लेम आहे ना. आता मी मोबाईल घेऊन पाहिलो. आता मला गुड मॉर्निंग येणार नाही. ह्या झालेला मी सुगंधाला गुड मॉर्निंग पाठवणार नाही आणि मोबाईलचं मला गुड मॉर्निंग येणार नाही. अहो नाही येणार पण ते मोबाईल कुठे आहे? त्यांचा मोबाईल द्या ना त्यांना रिटर्न. तो टाकला दारूच्या गुत्त्यावर घाण पठ्ठ्या बाबूरावने जालेनी. काय? ज्या दारूच्या ह्याच्यावर. अहो तो किती मागा मोलाचा मोबाईल आहे त्यो. कोणता? ते सुगंधताईचा 70,000चा फोन आहे त्यो. तो फोन 70,000 रुपयाचा. आयफोन आहे आयफोन. अरे ते तर दारूच्या गुत्त्यावाला 10,000चा फोन आहे. अहो 10,000चा नाही त्यो 70,000चा आहे. आता सुगंधताई येऊन तन करून गेले. ए काय असू मला घेणं देणं नाही. आता दारूचा गुत्त्यावाला मला सकाळ सकाळ गुड मॉर्निंग पाठवणार. मी त्याला ऐकून सगळ्यांना शुभ प्रभात आलो तुझ्याकडे ढोसायला. मग आपला झालं नाद नाही करा. मी ऐकून टाकला तो मोबाईल. अहो 70,000चा मोबाईल तुम्ही 10,000ला दिला. लाज वाटते का? ती पण लोकांचा फोन आहे की. लाज नाही वाटत मला. त्या गुड मॉर्निंग मुळे लाज वाटते मला. आणि त्या आता सुगंधताईला काय सांगायचं? कुठनं द्यायचं त्यांचे पैसे? माझा कशाला डिस्प्ले घातला मोबाईलचा? कशाला बायांना गुड मॉर्निंग मेसेज करावा? त्याच्यामुळेच मी मग तिचा मेसेज बंद केला. माझा मेसेज बंद करून टाकला. चला ते आता सुगंधताईला काय सांगायचे ते सांगा. कोणाला? आपण नसतो मध्ये घेत. चल चला मी पठ्ठ्या सांगायचे आल्या. चल वा पुढे चल. चला ढकलू नको. मला चप्पलवर पट्टी दिसते. उरपाटी दिसते. चला त्यांना सांगा काय सांगायचंय ते. मला सुंदर पडचाल जरा गप. नीट. सांग नको. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शुभ प्रभात, शुभ डे, शुभ नाईट, शुभ. ओ शांत बस. माझा मोबाईल द्या मला. कोणता? कोणता काय? ए मी मग तुझा मोबाईल ठेवला दारूच्या गुत्त्यावर घाण काय? घाण ठेवला. बाई कितीला विचारा की. कितीला? किती? 10,000 रुपयाला. 10,000? अगं ए रुपये तुझ्या नवऱ्याला काही समजून सांग जरा. आताच भांडणं करून तुमच्याकडे आणले सांगायला तुम्हाला माझं खोटं वाटेल म्हणून. हे बघा मी तुमच्या नरडीचा घोट घेईन बरं का. कुणाच्या? तुमच्या. अरे माझ्या नळीचा घोट घेतला मोबाईलचा तुझ्यामुळे. ह्या पारेने डिस्प्ले घातला म्हणून मी तुझा मोबाईल नेला. माझा 70,000 रुपयाचा मोबाईल आहे. माझा नवरा जीव घेईन. माझा चालू भाऊजी मला फोन आणून द्या पहिले. तुम्हाला कुठे माझा मोबाईल नेऊन ठेवायला लावला? कुणी म्हणजे? पारेने. हाय का? पारेने नाही ओ सुगंधताई खोटं बोलते. अहो जिबेला हाड आहे का नाही तुमच्या जरा तरी? हा? जिबीला हाड लागतच नाही माझ्या. मग कसं धडधडीत खोटं बोलताय? अहो मला माहित सुद्धा नव्हतं तुमचा मोबाईल नेलाय म्हणून. मला माझा मोबाईल पाहिजे नाही तर मी तुमच्या दोघांची ना पहिले पोलीस स्टेशनला जाऊन केस ए आयो मी विसरलो. अरे मला अख्ख्या गावाला गुड मॉर्निंग, शुभ प्रकार, शुभ सकाळ, शुभ प्रकार. सुगंधताई खरं सांग. मी पोलीस केस करत असते. ऐका की ऐका माझं ऐकून तर घ्या. अहो, रडू नका हो, ऐकून घ्या. ऐका मी जाते आणि त्या दारूवाला ते गुत्तेवाला आहे ना त्याला जाऊन पाया पडून तुमचा मोबाईल आणते. पण तोपर्यंत मी तुमच्या पाया पडून सांगते पोलीस स्टेशनला जाऊ नका. मी केलंय ना मीच निस्तरणार. पाया पडते पण तुम्ही पोलीस स्टेशनला फोन बी करू नका. जाय पहिले मोबाईल घेऊन ये. मी मोबाईल आणल्याशिवाय अजिबात जाऊ नका कुठे. नाही, तू जाय. ओ खरे बेवड्या
काय आलं रे बिऊन माझ्याकडे? लय सांगत ना मी सकाळ सकाळ उठले माझ्या बायकोला गुड मॉर्निंग मग मी तुम्हाला खर्चो ना मग माझ्यातर्फे गुड मॉर्निंग खूप शुभ सकाळ गुड मॉर्निंग डेपुटी. अरे तू पिऊन का म्हणा आला? गुड मॉर्निंग जा रे तुझा. मी म्हणलं तुला गुड मॉर्निंग जा ना. शुभ प्रभात हा शुभ प्रभात शुभ प्रभात. शुभ प्रभात शुभ डे शुभ नाईट. हा अरे जाल्या अरे बेवड्या बायकोला म्हणायचं ना गुड मॉर्निंग. इकडे माझ्याकडे काय आलं गुड मॉर्निंग म्हणायला? तुम्ही लोकांच्या बायकोला सांगत ना मी माझ्या बायकोला उठलो तरी गुड मॉर्निंग करतो, बसलो तरी गुड मॉर्निंग करतो, बसलो तरी गुड मॉर्निंग करतो. शुभ प्रभात. आता इकडे आला का अहो शुभप्रभात ही करायला? गुड मॉर्निंग घेऊन जा. कशाला लोकांचे सकाळ सकाळ पिऊन लावला याला? नालाय का? आताच तमाशा घालून आलेत काय केलं आता? सुगंधताईच्या तिथं. काय तमाशा घातला? हा तिथं मला तोंड कशी पाडलं स्वतः इकडे निघून आला होय. डेपुटी हम्म. मी तिला गुड मॉर्निंग घालून आलो, काय तमाशा घातला याच्यात? डिपुटी भाऊ सकाळी मी तुम्हाला भेटली त्यावेळेस विषय काढला नाही, आता नॉर्मलच विषय होता. आता लय पेटलाय विषय. तुम्ही शांत बसा नाही तर आता बघा ह्यांच्या समोर टोलं देईन. तुला प्रभात करतो. ए थांब रे काय झालं ताई? तुम्ही रोज तुमच्या बायकोला गुड मॉर्निंग म्हणता, सुप्रभात ही. हा ह्यांनी रोज हे सगळे आता डेपुटी तुम्ही माझ्या बायकोला ए, चुकली काय? या खाद्याचे प्रपंच त्यांनी चुकली उद्ध्वस्त नव्हती करता. लावली. मी त्यांना विचारलं होतं काय? की तुम्ही वहिनी साहेबांना गुड मॉर्निंग म्हणता का म्हणून. ए जाल्या चुकली काय? त्याच्यात बायकोला गुड मॉर्निंग म्हणत नाहीत का आपण? मग मी म्हणत होतो गुड मॉर्निंग. मग ह्यांनी काय केलंय माहितीये का? काय केलं? गावातल्या प्रत्येक बाईला ह्यांनी गुड मॉर्निंग मेसेज टाकत्यात. हा? त्या संध्या ताईला टाकलाय, शोभा ताईला टाकलाय, सुनीता ताईला टाकलाय, परत आपल्या गावातल्या प्रतिष्ठित बाईला सुद्धा टाकलाय. कोण? सुगंधा ताई. मग आपली सुगंधा आपल्या सुगंधाला गुड मॉर्निंग ज्याला टाकणार नाही? आपली म्हणजे आले बघा सुगंधाचे दोन मित्र आले. गुड मॉर्निंग व्हेरी गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग करायचं होतं का? नाला की एक तर विषय पेटलाय गुड मॉर्निंग करून. काय झालं? अरे बाबा अख्ख्या गावातल्या बायांना गुड मॉर्निंग करतो म्हणून वहिनीने ठेसलाय याला. आणि अख्ख्या गावात गुड मॉर्निंग करतोय लोकांना आता. हे पण चांगली गोष्ट आहे ना. गुड मॉर्निंग मध्ये इंग्लिश मध्ये म्हणजे सुप्रभात बा, तुमचा दिवस चांगला जाओ. अरे चांगली गोष्ट आहे पण आपल्या बायकोला सोडून दुसऱ्यांच्या बायकाला गुड मॉर्निंग करायचं हे वाईट आहे की नाही? करा मैत्रीच्या याच्यात करा पण आपल्या बायकोला नको गुड मॉर्निंग करायला. हे खरं, हे आहे का नाही? लावा आमची तुम्ही दिव्याला काढी लावा म्हणजे धाडक्यात भाडका करून दिला आणि मोकळे झाल्या. घाबरत नाही आम्ही आख्या गावाला गुड मॉर्निंग गुड व्हेरी गुड मॉर्निंग शुभ पका शुभ सखा गुड. बरं जाऊ द्या. तुम्ही थोबड बंद. तुम्ही सांगा शांभाऊजी तुम्ही बायकोला गुड मॉर्निंग म्हणता का नाही? विषयच नाही. रुपाबाईंनी उठलो ना बायको जवळ आली उठवायला की पहिला तोंडातून डोळे उघडले का गुड बघा मॉर्निंग अख्ख्या गाव गुड मॉर्निंग करतय. बघा स्वतःच्या बायकोला गुड मॉर्निंग करायचं असतं गावाला नाही. मी पाठवा उठतो तेव्हा ही मसाडी आणि घोरच पडायची. हिला कशी गुड मॉर्निंग करू? हे खरंय बरं. काय हे खरंय? म्हणजे? ढोरांचं कोण काढतं? हे लोळत पडत्यात पाट 5 वाजता शेण बिन कोण काढतं? सारवण अरे कोण काढतं? त्या बाईला जर सकाळच्या परी पाठ उठल्याबरोबर गुड मॉर्निंग केलं तर त्या बाई किती शेण उचली खरंय. किती धारा काढीन. हा अरे. अरे नालायकाला कळलं नको गावातल्या बायांना गुड मॉर्निंग करतो. झाल्या. अरे म्हशीला सुद्धा गुड मॉर्निंग म्हणायचं हा चांगलं. चांगलं दूध देईन. कोण म्हैस? मग तरी म्हणलं माझी म्हैस कमून आटली मी आता म्हशीला जाऊन गुड मॉर्निंग. ए, 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 इकडे इकडे ए, झाल्या. इकडे 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 इकडे. माई बरं काय झालं आता याला घेऊन जा. घेऊन कसं जायचं? मिटवायचं तर आहे. काय झालंय? यांनी काय केलंय? सुगंधताईचा 70,000चा फोन दारूच्या गुत्त्यावर 10,000 रुपयाला देऊन का बरं आल्या. त्यांचा फोन कमी द्याला? का मग मी म्हणजे त्यांचा मोबाईल फोडला म्हणून. आता कोणच्या बायकोला राग येणार नाही की आपल्याला नाही गुड मॉर्निंग बोलणार लोकांना बोला. फोडला मी मोबाईल गेला डिस्प्ले. रुपाताई तुम्ही कशाला तुमच्या घरचा खर्च केला? मोबाईल जप्त करून ठेवायचा त्याचा. त्याला 4-5 दिवस धडा शिकला असता फेकायचं काय याला? आणि तू कशाला सुगंध जायचं मोबाईल आणलं रे? कशाला म्हणजे माझा डिस्प्ले गेला तिने माझ्या घरात थिंगी टाकली मग मी तिच्या मोबाईल गुड मॉर्निंग पाठवत होतो म्हणून मी तिचा मोबाईल चोरून नेला. बघा. आता कुणाला पाठवेन गुड बघितलं मॉर्निंग? का धुरंधर असा इकडून इकडं आला. मग हा? आणि 70,000चा फोन 10,000ला गुत्त्यावर ठेवून आलेत. अरे एक अरे काम अरे. कर आता. हे रुपाबाईने सगळ्यातलं घे घाण ठेव हे? सुगंधाला आणून दे. अहो हे खोट आहे. भाऊ एवढं जर गावात घालून रुपाता हिंडल्या असत्या नाही अख्ख्या गावाला सांगितलं असतं. ती बी सुगंधताईने दिलंय मला. हा बघा आता. आता अवघड झालं. हा ना. अवघड कसं झालं एक काम करतो श्यामे? मी, येते ना आता गुत्तीवर दिलाय ना मी पोलीस स्टेशनला फोन करतो आणि त्याला सांगतो. हा? बापरो हा?
झेपूची हा. जाल्याकून पोलिसांना सांगा गुड मॉर्निंग शुभ सकाळ नाही नाही ते आता ते काय बरोबर कर करते, हा good तिथे morning. गेला ना तुझं गुड मॉर्निंग करून गुड नाईट पर्यंत सडकीत राहते तुझं दोन्ही गुड हाणते चांगली बरं का हाणण्यापर्यंत गेला पाहिजे ना जाल्या टायरमध्ये घालून हाणावं ह्यांना. गब्बस जाल्या काय एवढा येडा नाही मग जाल्या मोबाईल घ्या तेव्हा घे रुपये करा जा मोबाईल पटकन पे याच्या सोडून कुठं? आणि तुम्ही तर म्हणला की मला 10,000 रुपये घेऊन आलोय म्हणून त्यांच्याकडनं कोण त्या दारूच्या गुत्त्यावर दिलाय मोबाईल म्हणून. मी माझा ऐकला डिस्प्ले गेलेला अरे 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 देवा. बरं बरं झालं ना रुपताई गुड मॉर्निंगच बंद झालं आता मोबाईल नका घेऊन देऊ जाऊ दे जा डेपुटी हा. मी दारूच प्यालेलं नाही नाटक काय केलं ते बावळट वरून मिशाला लावली होती. वाणाच्या. वाशिंग म्हणून काय तुम्ही ते आता येडं? घरी या. मी आधी मोबाईल देऊन येते आणि मग तुमच्याकडे बघ. पैशाला माझ्याकडे द्यावे दिला असता तू जाऊ द्या मी. बघ हे नालायका. आराम करा मी आहे ना दाढीला सगळी दारू मोशिडी सगळ्या गावात आईला ह्यो. धुरंधर. पेल्यापेक्षा पेल्याचं नाटक चांगलं करतो आराम करू नाद वास कसा येतो देशीचा येतो बघ दुसऱ्यांच्या बाया माणसाला गुड मॉर्निंग करतो आपल्या बायकोला कर ना गुड तुम्हाला मॉर्निंग आलता का मेसेज मला तर नाही आला गुड मॉर्निंग आपल्याला नाही करीत तो बाया माणसाला करतो फक्त बायाला? फक्त बायाला करतो हायला मग आणि याचं. आता जरी बाया माणसं त्याला घरच्या बायकोला गुड मॉर्निंग नाही केलं ना याला ना याच्या सकाळच्या बरी आपण दोघं बुट मारून टेन्शन नका मी अजून पीठ हा, अजून पीठ पिटून मग. देतो. हा. जा पळ पेटे आपण पेट खात नाही जाऊ डेपुटी हा जा हा, ये भाऊ ए झाल्या गुड मॉर्निंग